राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चेतन तुपे पाटील आपल्या बरोबर आहेत. तुमच्या केलेल्या विकास कामांच्या बोर्डला भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी काळं फासलं. त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही या सगळ्या कामाचं श्रेय घेताय. जो मांजरेचा उड्डाणपूल असेल किंवा इतर ज्या काही विविध योजना आहेत त्या आधीच्या आमदारांच्या काळामध्ये त्याच्यासाठी निधी जो आहे तो मंजूर झालेला होता. त्यांचं सुद्धा नाव जे आहे ते त्याच्यावरती टाकायला हवं. पहिली गोष्ट म्हणजे तिथे श्रेयवादाची कुठलीही लढाई नाही. माझं आणि आमदार विधान परिषदेचे योगेश अण्णा टिळेकर यांचं कुठलाही गैरसमज नाही, काहीही नाही. त्या पुलाचं काम तो 4 पदरी पूल आहे मांजरीच्या नदीवरचा. त्यातले 2 जे आता लेन आहेत त्या झालेल्या आहेत. अजून 2 लेन व्हायच्या आहेत. त्याच्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्यानं 25 कोटी रुपयाचा निधी सरकारकडे मागितलेला आहे. त्यामुळे त्या पुलाचं उद्घाटन होणार आहे, कोणाची पाटी लावली आहे असा काही विषय नाही आहे. त्याच्यामुळं कदाचित आंदोलन करायचा अधिकार सगळ्यांना आहे, पण गैरसमजातून झालेला आहे. त्याच्यामुळं कुठलाही त्याच्यामध्ये विसंवाद किंवा असं काहीही नाही आहे. हे सगळं जे आहे हे ते कार्यकर्त्यांना असं वाटतं की पोलिसांनी ट्रॅफिक सोडलं आहे त्याच्यामुळं कदाचित पूल चालू झाला आहे. तो 4 लेनचा पूल आहे. आपण सार्वजनिक बांधकाम खात्याचा सुद्धा प्रस्ताव काढू शकता. त्याच्यामध्ये तिथे कुठलीही पाटीबिटी लावलेली नाही. सार्वजनिक बांधकाम खातं किंवा कुठलंही खातं असेल, महानगरपालिका असेल, काम ज्यावेळी सुरू होतं त्यावेळी ते कामाच्या माहितीचा फलक लावतो. ती पाटी नव्हती. तो काम कोण कॉन्ट्रॅक्टर आहे, त्याचा निधी काय आहे, हे सार्वजनिक बांधकाम विभाग दक्षिणची ती पाटी आहे. त्याच्यामुळे ती पाटी ही त्या कामाची पाटी असते. ही कामाच्या उद्घाटनाची किंवा श्रेयाची पाटी नसते. हे नियम आहे आणि हे प्रत्येक ठिकाणी डिस्प्ले करणं की कितीचं काम आहे, कोण काम करते, कुठली एजन्सी आहे, कुठला विभाग सरकारचा तो करतोय, हे त्याच्यावर दाखवणं हे गरजेचं असतं. त्याच्यामुळं कदाचित कार्यकर्त्यांना असं वाटलं असेल की ती उद्घाटनाची पाटी आहे की काय, परंतु त्याचं उद्घाटन अजून नाही. ते कामच अपूर्ण आहे. अजून 2 लेन पूर्ण व्हायच्यात. ते होण्यासाठी वेळ लागेल. त्याच्यानंतर त्याच्या कामाची म्हणजे आता एवढं मोठं काम आहे, 50 कोटी रुपयाचं काम आहे. पलीकडच्या बाजूला एक आमदार आहेत वडगाव शेरी मतदारसंघाचे, अलीकडच्या बाजूला मी आमदार आहे. विधान परिषदेचे नुकतेच आमचे सहकारी त्या ठिकाणी आलेले आहेत. त्यामुळे मोठा कार्यक्रम होईल. आणि तो वेळपर्यंत जर महानगरपालिकेचे इलेक्शन झाल्या तर महानगरपालिकेच्या नगरसेवकांना सन्मानाने बोलवलं जाईल. झेडपी पंचायत समितीच्या इलेक्शन झाल्या तर पलीकडची बाजू झेडपी पंचायत समितीमध्ये आहे, त्यांच्या झेडपी पंचायत समिती. सगळ्या अशा आंदोलनांमुळे महायुतीचा एक वेगळा संदेश जो आहे तो लोकांमध्ये जातो की नाही, महायुतीमध्येच खरी भांडणं आहेत का? कारण सत्ताधारी असून सुद्धा तुमच्या विरोधामध्ये त्यांना आंदोलन करावे लागते किंवा बोर्डला जे काही तुम्ही म्हणता की कामाचा फलक आहे त्याला काळं फासण्यात. आता हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. हा ज्याचा त्याचा अधिकार, आंदोलनाचा अधिकार संविधानाने सगळ्यांना दिला आहे. त्यांनी कसा वापरायचा हा त्यांचा त्याच्यात अधिकार आहे. त्याच्यामुळं आम्ही त्याच्यात काही जास्ती बोलत नाही. त्याच्यात मला वाईट वाटण्यासारखं काही घडलेलं नाही, कारण ते काय माझं काम नाही, माझ्या घरचं काम नाही, लोकप्रतिनिधी म्हणून काम चालू आहे. त्याच्यामुळं मला वाईट वाटायसारखं काही नाही. आणि लोकशाही प्रक्रियेमध्ये हे सगळं होतच राहतं. हे सगळ्या गोष्टी चालत असतात. कार्यकर्ते उत्साही असतात. उत्साहाच्या भरात त्यांना असं वाटतं की काहीतरी वेगळं घडतंय की काय, पण तिथं असं काही वेगळं झालेलं नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांना ते लक्षात येईल. पुणे जिल्ह्यामध्ये अलीकडच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणजे तुम्ही स्थानिक आमदार असेल किंवा अजितदादांच्या विरोधामध्ये एक भाजप पदाधिकाऱ्यांची उघड नाराजी दिसते. म्हणजे विशेषतः अजित पवार ज्यावेळेस जुन्नरला गेले त्यावेळेस आशाताई बुचके यांनी थेट रस्त्यावरती ठिय्या मांडलेला होता, निषेधाचे काळे झेंडे दाखवले. आज तुमच्या इकडे पाटीला काळं फासण्यात आलं. त्यामुळे पुणे जिल्ह्यामध्येच खरंच भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असं अजूनही कार्यकर्त्यांचं मनोमिलन झालं नाही का, किंवा त्यांच्यामध्ये खरंच मतभेद आहेत का, अशा पद्धतीची चर्चा आहे. मग ह्या चर्चा कशा दूर करतात? मला असं काही वाटत नाही. जे काही वरिष्ठ असतील ते याच्यावरती जास्ती बोलू शकतील. मी छोटा कार्यकर्ता आहे, त्याच्यामुळं मी याच्यावरती जास्ती काही बोलू शकत नाही. पण माझं स्वतःचं मत विचारताल तर हे असं काही नाही आहे. आपण म्हणताय तशी काही परिस्थिती नाही आहे. ठीक आहे, काही ठिकाणी स्थानिक परिस्थिती त्यावेळी कार्यकर्त्याला काही भावना त्याच्या होतात. उत्साहाच्या भरात काही भावनेत येतो, तो भावनेच्या भरात काही कृत्य होतात. पण याचा अर्थ असा नसतो की बाबा त्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यांनाही नंतर समजून सांगितलं तर ते कळतं. कारण शेवट एक गोष्ट आहे, कार्यकर्त्यांना सुद्धा शासनाच्या कार्यपद्धतीची सगळीच माहिती असते असं काही नाही आहे. त्यामुळे शासनाची कार्यपद्धती आपल्या जागी असते. हां, आता याच्यामध्ये तुम्ही जे सांगताय त्याच्यात कुणी बाबा आमदार आहेत एकमेकावर टीका करतायत असं उदाहरण असेल तर मला सांगा. तसं जर उदाहरण असेल की मी कुठेतरी एखाद्या दुसऱ्या आमदारावर टीका केली किंवा दुसऱ्या आमदारांनी माझ्यावर टीका केली असं असेल तर आपण सांगावं. तुम्ही समजूत घालणार का ते कार्यकर्ते? 100% सगळ्यांची समजूत घालणार. एक लक्षात ठेवा, विषय असा आहे की
आज तुमच्या चॅनलच्या माध्यमातून त्यांनी हे ऐकलं की ते काम अजून पूर्ण झालेलं नाही, त्याचं उद्घाटन नाही आहे, त्यामुळे श्रेयवादाचा कसला प्रश्नच येत नाही. आणि सर्वांना जो काही कार्यक्रम होईल, शासकीय कार्यक्रम असणार आहे तो, त्याच्यामध्ये सर्वांना सन्मानाने बोलवलं जाईल. अगदी गावच्या सरपंचापासून तर जे कोणी येणार आहेत वरिष्ठ, ते सगळ्यांना सन्मानाने बोलवत. तो प्रोटोकॉल शेवट कलेक्टर साहेब ठरवतात. त्याच्यामुळं याच्यात कुठलाही विषय नाही. त्यांचा जो काही गैरसमज असेल तो त्याचाच गैरसमज दूर होईल, त्याच्यात माझ्या मनात काही शंका नाही. आपण पाहतोय की तो लावलेला फलक जो आहे तो कामाचा फलक होता. अजून त्या प्रकल्पाचं काम जे आहे ते पूर्ण झालेलं नाही. मात्र ज्यावेळेस काम पूर्ण होईल त्यावेळेस सगळ्यांना बोलवलं जाईल अशी प्रतिक्रिया आमदार चेतन तुपेंनी दिल्याचं पाहायला मिळतं. कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसोन, मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.